कल्पना करा, जग अंधारात बुडला आहे. ना विजेचे दिवे, ना रस्त्यावर प्रकाश, फक्त काळोख. पण त्या अंधारात एक माणूस म्हणतो, मी या जगात प्रकाश आणणार. तो माणूस म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. 11 फेब्रुवारी 1847, ओहायो, अमेरिका. एका गरीब घरात जन्म झाला एका जिज्ञासू मुलाचा. तो होता थॉमस अल्वा एडिसन. लहानपणी शाळेत शिक्षक म्हणाले, हा मुलगा काही शिकू शकत नाही. त्या दिवशी त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. पण आई म्हणाली, माझा मुलगा मंद नाही, तो वेगळा आहे. तीच वाक्य त्याच्या आयुष्याची प्रेरणा बनली. शाळा संपली, पण शिक्षण थांबलं नाही. घरातल्या एका खोलीत त्याने तयार केली स्वतःची प्रयोगशाळा. वायर, बॅटरी, धूर आणि त्याच्या डोळ्यात स्वप्न जगाला प्रकाशित करण्याचं. त्याने हजारो प्रयोग केले. एकदा तर सगळं फुटलं, धूर झाला, पण एडिसन थांबला नाही. अपयशानंतर तो हसत म्हणायचा, मी अपयशी झालो नाही, मी फक्त 10,000 चुकीचे मार्ग शोधले. त्याने स्वप्न बघितलं, तारांमधून वीज प्रवाह प्रवाहित करायचं आणि जग कायमचं प्रकाशित करायचं. 1878 मध्ये एडिसनने DC जनरेटर डिझाईन करायला सुरुवात केली. तेव्हा एडिसनने विकसित केला DC म्हणजे डायरेक्ट करंट, ज्यात प्रवाह एका दिशेने सतत वाहतो. आणि मग आला तो दिवस. 1879 मध्ये त्याने पहिला इलेक्ट्रिक बल्ब पेटवला. त्या क्षणापासून मानवजातीचा अंधार संपला आणि प्रकाशाने मानवजातीला नवं युग दिलं. 4 सप्टेंबर 1882 मध्ये त्याने न्यूयॉर्क मधील पर्ल स्ट्रीट स्टेशन मध्ये 110 व्होल्ट DC पहिलं पॉवर स्टेशन सुरू केलं. आणि पहिल्यांदा रस्त्यावर दिवे लागले. लोक आश्चर्यचकित झाले. जग अंधारातून प्रकाशाकडे झेपावलं. DC करंटने फक्त प्रकाशच नाही दिला, तर जगाला प्रगतीचा मार्ग दाखवला. एडिसनच्या या शोधामुळे उद्योग, फॅक्टरी आणि घरं सर्व उजळली. एडिसन म्हणायचा, यश मिळवण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहे: कठोर परिश्रम, सातत्य आणि स्वतःवर विश्वास. आणि त्या 3 गोष्टींनी त्याने 1093 शोधांची नोंद केली. प्रत्येक शोध म्हणजे मानवजातीला दिलेलं एक नवं रूप. आज जेव्हा आपण स्विच ऑन करतो आणि दिवा पेटतो, तेव्हा त्या प्रकाशात एडिसनचं स्वप्न जिवंत होतो. तो फक्त वैज्ञानिक नव्हता, तो होता अंधारावर विजय मिळवणारा प्रकाशाचा शिल्पकार. थॉमस एडिसनने जग उजळलं. आता तुमची वेळ आहे, तुमचं स्वप्न उजळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या प्रेरणादायी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.